रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आजचा जो फ्लॅट आहे खूप सुंदर, खूप चांगला आणि सगळ्यात चांगलं खूप बजेट चांगला फ्लॅट असणार आहे। ज्या मंडळींना लोअर फ्लोअरलाच राहायचं आहे, हायर फ्लोअर नको आहे आणि सगळे ॲम्युनिटीज हवे आहेत, मला असं वाटते त्यांच्यासाठी हा एक सुंदर आणि चांगला फ्लॅट नक्की असू शकतो। कारण की हा जो फ्लॅट आहे हा खरं तर कोलशेत रोडला फ्लॅट असणार आहे आणि कोलशेत रोडलाच मोठं एक टाउनशिप आहे आणि त्या टाउनशिपमध्ये हा फ्लॅट असणार आहे। कार्पेटचा जर आपण विचार केला तर साधारणतः 670 कार्पेटचा हा फ्लॅट असेल आणि जर तुम्ही फ्लॅट बघितला तर फ्लॅटच्या ज्यावेळेला आपण बाहेर येणार आहोत त्यावेळेला खरं तर साऊथ फेसिंगचा फ्लॅट आहे, आतमध्ये जाताना नॉर्थ फेसिंगचा फ्लॅट आहे। पण बरेचसे लोक काही वास्तूला मानत नाही, काही लोक मानतात, त्यांच्यासाठी मला असं वाटतं हा घर चांगलं असू शकतं। फ्लॅटच्या बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे एक लिफ्ट आहे, अधिक ह्या साईडला एक लिफ्ट आहे, अशा दोन लिफ्टचं खरं तर प्रावधान आहे। आणि फ्लॅट जर बघितले तर दोन फ्लॅट ह्या साईडला, दोन फ्लॅट ह्या साईडला, अधिक ह्या साईडला पण दोन फ्लॅट आहेत। हे जे जुने मूळ मालक आहेत, ह्या मूळ मालकांनी ऑलरेडी ह्या फ्लॅटला सेफ्टी डोर असा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा बनवलेला आहे। आतमध्ये आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता शूरॅक म्हणा किंवा स्टोरेजसाठी त्यांनी ऑलरेडी बनवलेले। आता आपण घराच्या आतमध्ये ज्यावेळेला एंट्री करतो त्यावेळेला तुम्ही समोर इथे आलात ते तुम्हाला असं मॉड्युलर किचन बनवलेलं आहे। फ्लॅटमध्ये खरं तर पेंटिंग, डेंटिंग त्या सगळ्या गोष्टींची नक्की गरज आहे, थोडंसं केलं तर ते खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं नक्की होऊ शकतं। इथे तुम्हाला किचन जे आहे भरगतचं मोठं आणि चांगल्या पद्धतीचं आहे। इथे तुम्हाला गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे आणि इकडे जर तुम्ही बघितलं तर इथं फ्रीजला जागा, अधिक इकडे तुम्ही स्टोरेज म्हटलं तरी ठेवू शकता। हे जे परिवार आहे हा परिवार खरं तर राहतो या घरामध्ये। दोन भाऊ असल्या कारणानं, परिवार मोठा असल्या कारणाने यांना चेंज करून दोन मोठ्या घरामध्ये जायचं, त्याच्यामुळे हे खरं तर त्यांना सेल करायचं आहे। ज्यावेळेला आपण इकडे येऊ त्यावेळेला इथं आल्यानंतर तुम्हाला असा मोठा प्रशस्त चांगला एक हॉल मिळतो। जे ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर सिटिंगसाठी त्यांनी सोफा मोठा ठेवलेला आहे आणि विशेष म्हणजे हा मोकळा फ्लॅट आहे। तुम्ही जर बघितलं तर सुंदर असा चांगला व्ह्यू तुम्हाला, हिरवळ झाडं झुडं हा जो व्ह्यू आहे हा मात्र तुमचा कधीच न जाणारा व्ह्यू असणार आहे आणि असा सुंदर तुम्हाला हा फ्लॅटचा हा व्ह्यू मिळतो। इथं तिथं तुम्ही त्या समोर जर बघितलं तर त्याच्यानंतर वरती जर बघितलं तर ह्या मालकाने ऑलरेडी फॉल सिलिंगचं त्याचं काम खरं तर केलेलं आहे। TV युनिट ह्या साईडला ठेवलेलं आहे किंवा मग डायनिंग ह्या साईडला ठेवलेलं आहे किंवा भगवंताचं मंदिर त्यांनी ह्या साईडला केलेलं आहे आणि हे जे फिक्स आहे हे मात्र आपल्याला असंच मिळणार आहे, वरचं म्हणा किंवा हे खालचं म्हणा। तर ह्याचा जो मेंटेनन्स आहे हा मेंटेनन्स नॉर्मल बिल्डिंग मेंटेनन्स एरिया जर आपण विचार केला तर साधारणतः 3500 बिल्डिंग मेंटेनन्स एरिया याचा असणार आहे। बाकी तुम्हाला ॲम्युनिटीज वाईज जर बघितलं तर सगळ्या ॲम्युनिटीज तुम्हाला ह्या घरामध्ये, ह्या फ्लॅटमध्ये, ह्या कॉम्प्लेक्समध्ये नक्की मिळतील। कुठेच नाही एवढं मोठं ग्राउंड, फुटबॉल ग्राउंड तुम्हाला ह्या कॉम्प्लेक्समध्ये नक्की मिळेल। त्याच्यानंतर जेव्हा आपण ह्या बेडरूममध्ये जातो तर हे कॉमन बेडरूम आहे। कॉमन बेडरूमचं जर बघितलं तर हे कॉमन बेडरूम पण खूप मोठं प्रशस्त आहे। इथं सामान जर बघितलं तर इथे एक मांडणी ठेवलेली आहे, इथे एक टेबल म्हणा किंवा कॉम्प्युटरचं हे सगळं अभ्यासासाठी ठेवलेलं आहे। अधिक इकडे एक बेड लागलेला आहे आणि बेडच्या ह्या साईडला जरी आलो आपण तर इथे पण तुम्हाला एक कपाटाचं प्रावधान आहे आणि इकडे जर बघितलं तर असं मोकळा ढाकळा मस्त असं सुंदर तुम्हाला व्ह्यू तुमच्या घरामधनं मात्र दिसते। जिथे पक्षी प्राणी तुम्हाला येताना इथं बघा व्यवस्थित आणि नीटनेटकं दिसते। अशा पद्धतीचा हा खरं बेडरूम आहे। ज्या लोकांना वरती राहायची सवय नाही, खालीच राहिलेलं खूप चांगलं आहे, अशा लोकांसाठी हा फ्लॅट नक्की चांगला आणि सुंदर असू शकतो। याच्यासोबत खरं तर एक कार पार्किंगची पण प्रावधान आहे, जे कव्हर्ड कार पार्किंग तुम्हाला मिळेल आणि इथे जर आलात तर इथे कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला मिळतं। जे तुम्ही आतमध्ये गेलात तर त्याच्या पलीकडे जर गेलात तर तुम्हाला तिथे परत एक ड्राय बाल्कनीचा स्पेस आहे आणि तोही अतिशय मोठा आणि प्रशस्त असणार आहे। तुमचे वॉशिंग मशीन म्हणा, कपडे वाळवायला यायला त्याला तुम्ही त्या साईडला नक्की घालू शकता। ज्यावेळेला आपण ह्या कॉमन बाथरूमच्या टॉयलेटच्या बाहेर येणार आहोत त्याच्यानंतर तुम्हाला हे शेवटचं अतिशय मोठं असं प्रशस्त बेडरूम मिळतं। जे बेडरूम तुम्ही बघितलं तुम्हाला जाणवेल एवढा मोठा बेड लागून पलीकडल्या साईडला 2-3 फूट जागा, अधिक 4 फूट जागा ह्या साईडला मिळते आणि एवढा मोठा बेडरूम तुम्हाला परत हा एक वेगळा मिळतो। आणि बेडरूमच्या ह्या साईडला जरी आपण आलो तर त्यांनी स्टोरेजसाठी जागा खरेदी केलेली आहे, तुम्हाला ठेवायची तर ठेवू शकता, अदरवाईज तुम्ही काढू शकता आणि इथे परत 3-4 फुटाची जागा तुम्हाला मिळते। आणि परत मी सांगेल की ह्याच्यात पण जर ग्राउंड व्ह्यू बघितला तर व्ह्यू तुम्हाला समोर असं सुंदर झाडं वगैरे सुंदर दिसतात। अधिक ह्या साईडला जरी आपण आलो तर तुम्हाला इथं मोठं कपाटासाठी जागा आहे आणि खरं तर तसं बघितलं तर 2-3 ACचं पण प्रावधान ह्या फ्लॅटमध्ये ऑलरेडी दिलं गेलेलं आहे। पेंटिंग म्हणा, बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही किती खर्च करणार ते आपल्यावरती अवलंबून असणार आहे। आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण हे बेडरूमच्या ह्या साईडला जाणार आहोत त्यावेळेला तुम्हाला परत इथे एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट
इकडे एक मिळतं, ज्याच्या पलीकडल्या साईडला जर आता हे खिडकी उघडली तर ECचे जे आउटलेट आहेत ते सगळे त्या साईडला लावलेले आहे. अशा पद्धतीचा खरं तर हा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट आहे. 670 सांगितलं त्याप्रमाणे याचा कार्पेट आहे, एक कार पार्किंग सोबत मिळेल. आणि हे जे मालक आहे ह्या मालकांना पुढचं मोठं घर घ्यायचं, त्याच्यामुळे ते सेल करतायत. आणि आता त्यांनी सांगताना आपल्याला जी किंमत आहे त्यांनी सांगताना आपल्याला सांगितलं की बाबा 97 लाख रुपये याची किंमत आहे. आणि 97मध्ये इथे बिल्डिंगला OC म्हणा, CC म्हणा, सोसायटी म्हणा, त्या सगळ्या गोष्टी पेपरवर्क सगळं नेट अँड क्लीन सगळंच काय आहे. कोणत्या बँकेकडे आपण जरी गेलो तर आपल्याला लोन मात्र नक्की मिळेल. निगोशिएशन पार्ट आहे ते ओनरच्या समोर बसून आपण क्लिअर करू शकतो. तर अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं रोज आम्ही दाखवण्याचा कार्यक्रम करतो. मला असं वाटते तुम्ही लोकांनी त्याच्यावरती कमेंट, शेअर आणि तेवढं सबस्क्रायबर जास्त लोकांनी करावं, जेणेकरून तुमच्या पुढे रोज एक नवीन घर तुम्हाला तुमच्या पसंतीचं मिळत राहील. नाही पसंत पडलं तर त्यातलं बजेट ॲडजस्टचं काहीतरी मिळू शकतं. तर तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.